वागळे इस्टेट पोलीस स्टेशनचे डिटेक्शन टीमने केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक खूप नावाजलेला आरोपी आहे, ज्याचे पूर्वीचं खूप मोठं रेकॉर्ड आहे. त्याला ह्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलं आहे. एक 710/25 हा घरफोडीचा 331(3) आणि 305(3) प्रमाणे BNS ॲक्टप्रमाणे एक गुन्हा दाखल होता. एक 41 वर्षीय महिला होती. तिच्या जी अंबिकानगर राहणारी, तिचे दिवसा 24 तारखेला 24/11/2025 साठी तिच्या घरी घरफोडी झाली होती. 24 तारखेला एक गुन्हा होता, त्यानंतर 26 तारखेला आणि 27 तारखेला सलग 3 दिवस 3 घरफोडीचे गुन्हे घडले होते. तर ह्यातला जो मुख्य मेन आरोपी आहे दीपक वैश्य, त्याचं वय 40 वर्ष आहे. तो राहणार शिवाजीनगर गोवंडी इथल्या एरियातला. त्याला आपण या घरफोडीमध्ये अटक केलेत. हा वैश्य हा पूर्वीचा मुंबईचा आणि ठाण्यातला रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याच्यावर जवळपास 20 ते 25 गुन्हे दाखल आहेत. आमच्याकडे जवळपास 15 ते 16 गुन्ह्यांची यादी त्याच्यावर दाखल असलेली मिळाली आहेत. आणखी त्याच्यावरती गुन्हे होते. आता वागळे स्टेट पोलीस स्टेशनच्या तपासामध्ये त्यांचे जे 3ही घरफोडीचे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत आणि संपूर्ण माल यामध्ये रिकवर झालेला आहे. त्याचबरोबर श्रीनगर पोलीस स्टेशनचे आणखी 2 गुन्हे उघडकीस याच्यामध्ये आलेले आहेत. त्याची आता तपास आरोपीला 100% मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे आणि एक चांगलं डिटेक्शन वागळे स्टेट पोलीस स्टेशनने केलं असल्यामुळे त्यांचं मी माननीय कमिशनर ठाणे साहेबांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो. आणि एक हा महत्त्वाचा दिवसा घरफोडी करणारा आरोपी आहे. ह्याची मोडच नेमका तो घरी कोण नसतं त्यावेळेस तो घर पाहणी करतो आणि कडी-कोंडा तोडून किंवा त्याचा लॅच असतो तो ओपन करून तो घरफोडी करतो. स्मार्ट एकदम आरोपी आहे. मध्ये 5 ते 6 मिनिटात आणि त्याला 6 तारखेला तो आपल्या हद्दीत परत घरफोडी करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली आणि आपल्या डिटेक्शन टीमने त्याला ताब्यात घेतलेला आहे. जी मार्केट शिवाजीनगर एरियातला आहे. पूर्वीपासून तो घरफोड्याच करतो आणि फक्त तो ह्या दिवसा घरफोडी करण्यामध्ये तो मास्टर आहे. मोठी खासियत आहे. आणि नंतर तो ह्या मालाची विल्हेवाट लावतो. मालाची विल्हेवाट लावण्यापूर्वीच आपण त्याला डिटेक्शन टीमने ताब्यात घेतलेला आहे.